तर माझ्या हातात आहे कौल फ्राय चिकन आणि याची किंमत आहे 150 रुपये. बाई हे कौल फ्राय प्रकार मी आयुष्यात फर्स्ट टाइम खाल्लाय. बघायला तर सुंदर वाटतंय मला, चटणी बिटणी छान आहे. पहिला एक छोटासा तुकडा खाऊन बघूया आपण. कागदाच्या वाटीमध्ये जे चिकन दिलंय आणि मग चटणी टाकली आहे, ते चिकनचं पाणी आणि त्या चटणीचं पाणी हे एकत्रित मिक्स झालंय आणि त्याच्यामुळे चव एकदम बॉम्ब झालाय. आणि वरून त्यांनी परत अशी चाट मसाला टाकला आणि काही गोष्टी पेरल्या आहेत, त्याच्यामुळे त्याची पण चव लागते. एक आहे की जर तुम्ही खायला आलात तर तुम्हाला वेळ भरपूर जाणार आहे, कारण कौल गरम होणार, मग तो कौल गरम झाला की ते वरचं चिकन गरम होणार, मग ते तसं पाणी सुटणार, मग ते गोष्टी होणार, त्याला वेळ लागतो. आणि त्याने वरून मस्त त्याला बटर आणि ऑइल मिक्स करून ते पण लावत असतं, त्याच्यामुळे अख्खं चिकन छान ज्युसी झालंय, पण याला खूप वेळ जाणार. हा पार्सल पण चांगला लागेल. चिकन एकदम मस्त आहे, मॉइस्ट आहे, मसाला चांगला भरलेला आहे आतमध्ये आणि एकंदरीत ना घरगुती चव आहे पूर्ण चिकनला. दादा आपलं नाव सांगा ना. माझं नाव वरुण नलावडे. आणि ताई तुमचं? प्रिया साळवी. दादा हे कोणाची कॉन्सेप्ट आहे, हे कौलवरचं सगळं करायचं? ही माझी कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली. तर आम्ही रत्नागिरीचे आहोत. अच्छा. हा, सो बोललो इकडे सगळंच भेटतंय, बोललो म्हणजे तुम्हाला पोपटी भेटते, तंदूर भेटते, पण कौल चिकन कुठे भेटत नाही सहसा. बरोबर. सो बोललो आपणच चालू करूया. पण मला सांग, आता हे कौलवाला जे कुकिंग आहे, तर मी एक बघितलं की कौल तो गरम व्हायला वेळ लागतो, मग गोष्टी करायला वेळ लागतो. आपण गावात कसं मित्र आरामात टाइमपास चालतो. ऍज अ बिझनेस करताना किती कठीण आहे, काय बिझनेस करताना ऍक्च्युली म्हणून मी त्याच्यासाठी पहिले बोनलेस पीस ठेवलेत, कारण ते लवकर शिजतात. अच्छा. सो जास्त कस्टमरला वेट करता येऊ नये म्हणून आम्ही 5 मिनिटात वगैरे रेडी करून देऊन देतो असं. ओके. प्लस पॉईंट चटणी आहे ना, चटणी खूप छान आहे. चटणी खूपच छान आहे. त्याची जरी प्रोसेस खूप छान असली दिसायला की कौलावर वगैरे बनते, पण हे अशी वेगळी काय त्याला टेस्ट नाही आहे. हे तव्यावर पण बनवलं तरी असं लागेल. मंगेशने खरंच खूपच छान मुद्दा मांडला. कौल चिकन बनतंय तर त्या कौलचा काय ऍक्च्युली तेवढा काय इफेक्ट जाणवत नाहीये की तो जो फ्लेवर आला पाहिजे, समजा मातीचा फ्लेवर आला पाहिजे का असं काय वाटतं आपल्याला, तसं काय नाही आहे. कौल हे गिमिक आहे. ऍक्च्युअल चांगली गोष्ट कुठली आहे तर त्यांचं चिकन आहे. त्याची गाडी पण सुंदर बनवली आहे त्यांनी. ते दोघं स्वच्छ वाटतात सुंदर बघायला तुम्हाला. काम एकदम क्लीन आहे त्यांचं. माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्स अप. खाऊ गल्लीमध्ये जर मराठी माणसाचा स्टॉल असेल आणि त्यात जर तो कोकणातला निघाला तर बाई आपल्याला प्रेम तर मिळतच ना. आणि म्हणून आम्हाला मिळाली आहे सोल कढी, आमचा सोल शांत करायला. ते त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिली आहे, पण तुम्ही ते विकत पण घेऊ शकता. मी पिऊन सांगतो कशी वाटते. रंग तर बघून कडक वाटतं मला माल. ट्राय करून बघूया. ही सोलकढी ना भातावरची नाही आहे, ही सोलकढी ग्लासातलीच आहे. सुंदर सोलकढी. याचं जे कोकमाचं जे आगळ आहे ते पण कळते की बाई कोकणात ना आलंय. म्हणजे मला असं वाटलं की सोलकढी मी आता गरमीत कुठे पिऊ किंवा काय होईल, पण ही सोल थंड करणारी सोलकढी आहे. ही त्याच्या इन्ग्रेडियंट्स पण थंड झालेली सोलकढी आहे. हे सोलकढीचं काय राज आहे, कोण बनवतं? मीच बनवते. स्वतः बनवतं. पण तुम्हाला कोणी शिकवलं एवढं ऑथेंटिक सोलकढी माझ्या बनवायला? आईने. अच्छा. आपण कोकण आगळ तर कुठून येतो? आगळ ऍक्च्युली माझी म्हणजे ह्याची आई जी आहे ती बनवून पाठवते आम्हाला. गावावरनं येतो, रत्नागिरीवरनं. आपले मसाले सगळं गावावरून येतात. हो. टीमला प्रश्न आहे की याचं नाव असं एवढं खतरनाक नाव कुठून आलं? चकना. ऍक्च्युली मी स्पॉट शोधत होतो आणि मला वाईन शॉपची तर स्पॉट भेटला. सो मी नाव ऍक्च्युली चकनाच मग टाकला. हो, म्हणजे त्याने विचार केला की समोर दिसतोय वाईन शॉप आणि वाईन शॉपला लोक लागतं काय, तर चकना लागतो. म्हणजे नाव देऊ शकलं असतं कधी कौल चिकन, गोष्टी चिकन. पण भाई नावात गेम आहे भाई, जसं आमच्या नावात गेम आहे. ऑफिशियल मस्त कंपनी. तर काही आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका. आज तो क्षण आहे, कारण नंतर विसरून जाणार. तुमच्याकडे काय काय आयटम मिळतात? आमच्याकडे कौल चिकन फ्राय आहे, चिकन तंगडी आहे, चिकन विंग्स आहे, चिकन सुक्का आहे आणि प्रॉन्स तंदुरी पण असते आपल्याकडे. अरे वा. आणि सगळं फ्रेश असणार? सगळं फ्रेश असतं, रोजच्या रोज असतं सगळं, मसाले वगैरे. सगळं करायला? ऍक्च्युली मी HM केलंय. सो मला HM केलंय हॉटेल. सो त्याच्यामुळे मला कुकिंगची आवड आहे थोडीशी. सो मला आपण स्वतःच चालू करू काहीतरी. अरे वा. आणि ताई तुम्ही कशा आला याच्यामध्ये? मी ऍक्च्युली इंग्लिश लिटरेचरची ज्युनियर कॉलेजला टीचर आहे. अरे वा. मग सकाळी टीचिंग करता? येस, सकाळी टीचिंग आणि संध्याकाळी हे. अरे वा. मग सकाळी ते नॉलेजने पोट भरतात आणि संध्याकाळी मग ऍक्च्युअली कौलावरच्या चिकनने पोट भरत आहेत. माझ्याकडनं या सोलकडीला जेन्युनली मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्स अप. सोल थंड करणारी सोलकढी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि या गरमीमध्ये तर नक्कीच ट्राय करा. तर सोलकढी पिऊन माझा सोल शांत झालाय, पण माझं पोट शांत झालं नाही, कारण माझ्या समोर दिसतो आहे हा चिकन पाव. त्याने काय केलंय, चिकन कौलावरती केलंय, त्याला पावाच्या आत घातलंय, कोबी टाकली आहे, त्यात सगळं चटण्या टाकल्या ज्या बाहेर आहेत, आणि हेच चिकन आहे तेच. इंटरेस्टिंग. बर्गर लागतोय. बर्गर म्हणजे बर्गर सारखा लागतोय की असं बर्गर खाल्ल्यानंतर तुम्हाला माउथफुल आणि भरला का वाटतं, तो भरलेला फिलिंग याच्यामध्ये आहे. 150 रुपयाचं कौल चिकन मागवण्यापेक्षा 70 रुपयाचा हे एक डिश मागवा. 70 140 रुपये 2 जण खातील बाई. मला ह्यांचं मला कॅल्क्युलेशन नाही समजलंय की जर मला 150 रुपयामध्ये तेवढं चिकन मिळतंय, तेच मला
चिकन पावमध्ये 70 रुपयामध्ये एक एवढं भरून मिळतं आणि जर मी 2 खाल्ले तर मला 2 पाव पण मिळत आहेत, चिकन पण एवढं मिळतंय. पहिले पैसा वसूल आहे भाई. पैसा वसूल म्हणजे मी तर कधी बोलत नाही कुठला वसूल आयटम खा, पण हा त्यांना ना माहिती की हा वसूल आयटम आहे. आपण गोव्याला पोई आणि कटलेट हा खाऊन हा खातो ना. हो 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 एकदम एकदम आता बरोबर बोलला. हा. बर्गर नाही, तो जो कटलेट आपण खातो ह्याच्यामध्ये कॉन्टेनाजला. कॉन्टेनरच्या बाहेर मध्ये मी खातो तो चिकन आणि पाव जो असतो तो फ्राईड चिकन असतं असतं, पण ह्याच्यामध्ये फ्राईड पेक्षा मला हे चिकन असं मॉइस्ट वाटतं चांगलं. फक्त ह्यांना काय सांगा की ह्या ज्या चटण्या टाकतायत ना, सॉस, टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचप आणि ग्रीन चटणी, ती नका टाकू, ती साईडला द्या कुठेतरी, कारण नाही पाव अख्खा सॉगी होतो. हो. माझा पाव पूर्ण भिजलाय इथे. गिले पाव जमीन पे मत रखो म्हणजे आई बोलायची. माझ्याकडनं याला ऑफिशियल गोल्डन थम्सअप. नाही, मी तुम्हाला ही खाऊ गल्ली पण का दाखवतो ना, या खाऊ गल्लीमध्ये जेवढे पण लोक काम करतायत ना, हे सगळे असे यंग लोक आहेत ज्यांना काहीतरी नवीन चालू करायचं आहे आणि मोस्टली सगळे मराठीच आहेत ऑलमोस्ट काम करणारे. त्यामुळे बघून जरा अभिमान पण वाटतो. तर हाच एपिसोड शेवटपर्यंत बघा, कारण ही तर सुरुवात आहे. एक नॉर्मल बुर्जी पण द्या आणि असं काहीतरी जा आयटम की लोकांना बोलून इकडे खायला या. एक अंडा घोटाळा द्या आणि नॉर्मल बुर्जी द्या. तर अंडा घोटाळा नावाची बुर्जी आपल्या हातात आलेली आहे. त्याची किंमत आहे 120 रुपये. आणि तुम्ही मगाशी ऐकलं नसेल तर दाखवतो की त्या माणसाने सांगितलं याच्यामध्ये तो 8 प्रकारचे मसाले टाकतो. आणि हा कोण माणूस आहे आणि काय आहे ते जर आपण बघून घेऊया. मेन विषय आपलं सगळं सर्व ऑर्गॅनिक आहे. जळगावचे प्रॉपर जे घरातले मसाले ते मसाले आहेत. अच्छा, त्यामुळे आपली जी क्वालिटी आहे आणि क्वांटिटी पण तुम्ही जे बघताय हा आता तुम्हाला एकदम फ्रेश दिसत असेल, बिकॉज बरोबर. ते मसाले वगैरे जे इन्ग्रेडियंट्स ते घरचे आहेत म्हणून. अच्छा हे भुर्जीमध्ये टोटल 7 to 8 मसाले ऍड झालेले आहेत. अच्छा फक्त असं नाहीये की मिरची, हळदी आणि नमक झालं नाही. हो, त्याच्यामध्ये पुदिना चटणी पण असते जी आम्ही स्वतः माझी वाईफ बनवते घरी. अरे वा. हा, आणि अशी नाही रेग्युलर रोजची वेगळी वेगळी असते. तुला पाटील कोण आहेत तुमच्यात? मी. तुम्हीच पाटील आहेत का? माझं अच्छा, नाव मयूर राजपूत पाटील आहेत. म्हणजे ओके. आम्ही जळगावचे. जळगावचे आहेत? या अरे मग इथे कसे? म्हणजे मी इथे शिकायला आलेलो. हा, DY पाटील मध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे. अच्छा. मी आपल्या डोंबिवली ईस्टला नोबल हॉस्पिटलला ऍज अ एक्सेस सिटी MRI टेक्निशियन आहे. अरे वा. हा, मी हे केल्यानंतर मी माझी नाईटला शिफ्ट असते. अरे वा, मग ही कोणाची आयडिया गाडी टाकायची? हे मी म्हणजे PG मध्ये माझ्या फ्रेंड सर्कलला खूप खाऊ घालायचो. तूच बनवायचं? हा, मीच बनवायचो. म्हटलं चला मग तुम्हाला भुर्जी वगैरे खाऊ हा, घालतो. समोरचा माणूस जो कॅमेरा पकडला तो पण जळगावचा आहे. अच्छा, ओके. जय खानदेश. BSc नर्सिंग आहे. माझी वाईफ आहे. अच्छा, नमस्कार ताई, आपलं नाव? डिंपल राजपूत. अरे वा, पाटील राजपूत भेटले ना भाई. तुम्ही पण कधी जॉईन केलं? तिचाच आयडिया होता. अच्छा, कारण की मी घरी बनवायचो ना. बेबी आहे 2 वर्षाचं. हा. जॉब प्लस मग नाईट मुळे ना मला बेबी पॉसिबल नाही व्हायचं. बरोबर. आपण बोललो की काय जॉब करायचं, तुम्ही जॉब करा, आपली साईड बिझनेस काहीतरी बघते. अच्छा. हेल्प म्हणून आपली ओळख आहे, सगळं सपोर्ट आहे. बरोबर. आपण ट्राय करून बघू. अरे वा. रिस्पॉन्स चांगला आला. आणि मनापासून कोण करतं तर ते चांगलं होतच. इकडे भाई पाव मोठा, म्हणजे मी म्हणतो ना मग अशी की हे पाव जसे तोडले आणि असा लावला तर हा सबवे. हॉटडॉगचा पाव आहे. हे जे बनलं आहे हे 2 अंड्यांची त्याने बनवली आहे ना? हो, त्याच्यामध्ये कांदा खूप जास्त आहे. कांदा खूप जास्त, टोमॅटो बिमॅटो भरपूर आयटम. म्हणजे ती टिपिकल मुंबई स्टाईलची वाटत नाही. तो म्हणतोय की बाबा ही खानदेशी स्टाईल आहे. कांद्याची स्टाईल आहे. हे मला अल्पाने शिकवलंय. असं अंड जरा फ्लोईंग असलं पाहिजे, हे बेस्ट वाटतं खायला. माहितीये काय ते म्हणतात इंग्लिश मध्ये त्याला, माझ्या शब्दात म्हणतात फ्लोईंग अंड. फ्लोईंग अंड जर अशी बुर्जी असं वाटतं. मसाले अप्रतिम येतात बाय. असे अजिबात ओव्हर पॉवरिंग मसाले पण नाही आहेत. वाव यार. मी जेव्हा भाटुपाला होतो तेव्हा मी एक एपिसोड केलेला ताईच्या हातचं, हा. आणि त्यात मी एक बुर्जी वगैरे दाखवलेली 90 फीट रोडची, याच एरियामधली. हो हो हो. तिची बुर्जी माझी फेवरेट बुर्जी आहे. आणि त्याच्यामध्ये का फेवरेट आहे, कारण तो लाल लसणाचा जो चटणी असते लाल, हा, तो तिचा गेम आहे, तो तिचा सिक्रेट वेपन आहे. ही पूर्ण वेगळी आहे. गरमागरम घास आहे, अंड बिंड सगळं एकदम खूपच छान आहे. मला खूप आवडली. हो, त्याला आवडणार ना. त्याच्या गावची आहे, होमग्राऊंडची आहे. आणि याचं ना मी खातोय ना, मला काय जाणवतंय की मला ना जिभेला तिखट लागत आहे ना मला ते छातीत जळजळत आहे. मला ती तिखट फक्त फिलिंग आहे, पण बाकी तिखट जिभेला ओठाला कुठेही लागत नाहीये. ते खरंच या मसाल्यांचं कौतुक आहे. कारण आता युजली जे मी ताईच्याकडे म्हणतो, जे मला आवडते, तिचा तिखटपणा मिरचीचा आहे की तुम्हाला ती झणझणीत वाटते. ते झणझणीत नाही आहे. हिचे मसाले खूप सेटल आहेत, पण मसाले खूप रिच आहेत. 110%. मी जनरली बोलतो, मी असे मसाले नाही खाल्ले की माझ्या कुठेच
काय त्रास होत नाही मला. जळगावचे मसाले ना, जावं लागेल जळगावला. जावं लागणार बाई. सांगा, comment करा. कधीपासून याला सांगतोय मी आल्यापासून की बाई चल जळगावला पोहतो, जरा पाऊस पडू दे. ठीक आहे, बघूया कधी पाऊस पडतोय. कमेंट करा तुम्हाला जळगावचा व्हिडिओ पाहिजे असेल तर. हो प्लीज, मला तर हवाय. मी तर कमेंट करतोय पहिली. अजिबात जास्त असे काय मॅगीवाली टेस्ट पण नाहीये. प्रेझेंटेशन प्लेटमध्ये क्लीन आहे, क्वांटिटी भरपूर आहे. म्हणजे एक माणूस हे जेवलं तर अजून काही खायची गरज नाही त्याला डेफिनेटली या खाऊगल्लीमधला पहिला सिल्वर थम्सअप मिळतोय. आणि मला याची अजून एक गोष्ट सर्वात जास्त काय आवडली माहिती आहे, इथे प्यायला आरोचं पाणी ठेवलं त्यांनी प्रॉपर भरून. म्हणजे युजली लोक बाटल्या विकायला रेडी असतात, पण तसं नाही आहे. हे स्वतः यांनी पाणी ठेवलंय प्यायला आणि मी पिलं थंडगार पाणी छान एकदम. आणि मग अशी आपल्याला दिलं ना अंडा घोटाळा, त्याच्यामध्ये 4 पाव येतात, पण 4 पाव 120 रुपयाला मिळणार तुम्हाला. तर तुम्ही या नक्की ट्राय करा. अजून भरपूर गोष्टी आयटम आहेत. दादा मस्त गप्पा मारताना विचारताना काय मागवायचं ते तुम्हाला सजेस्ट पण करतील. आता मी जातो पुढे, कारण अजून पुढे भरपूर बाकी आहे. तर अंगारा चारकोल शॉर्माचा माझ्याकडे हा शॉर्मा आलेला आहे. हा चारकोल शॉर्मापेक्षा मला जास्त काय आवडतो माहिती आहे, हा तंदूर शॉर्मा वाटतो मला. तंदुरी, पेरी पेरी, मिंट, बार्बेक्यू, चीज स्प्रेड, चिली गार्लिक, बटर चिकन, हनी मस्टर्ड, चिपोटले, अंगारा स्पेशल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या गोष्टींमध्ये काय आहे की चिकन हेच असतं, फक्त मग त्याच्याकडे भरपूर सारे सॉसेस आहेत. ते सॉस तो एक वेगवेगळे ॲड करतो. तर त्या सॉसमध्ये मला काय एवढा रॉस नाही आहे, बिकॉज चारकोल आहे. त्याच्यामुळे चारकोलची एक मजा काय आहे ना, की त्याला जी हीट मिळते ना, ती इव्हनली खतरनाक हीट मिळते. त्यामुळे मस्त करपलं एकदम बघशील तर. आणि कापल्यानंतर जो चिकन पडतं ते पडतं पण तव्यावरती, त्यामुळे ते पण कंटिन्यूस गरम असतं. आणि सर्वात बाब गोष्ट काय आहे की तो जी रोटी आहे ती सेपरेट टॉर्चने गरम करतो, व्हाईट टॉर्चने गरम करतो. आणि ती झाल्यानंतर त्याच्यात जे चिकन टाकल्यानंतर सॉसेस आहेत ते टाकून तो रोटीवरतीच मिक्स करतो. त्यामुळे भाई अख्खा वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि ह्याने ब्रेड पण चेंज केला, मी सांगितलं, मग सॉफ्ट ब्रेड आणलाय. सो खाऊन बघूया. पहिला घास. खूप झाली बडबड, हातात चिकन शॉर्मा आहे, राहत नाही मला. एकदम ड्राय, जसा मला आवडतो. खूप लोकांना ड्राय शॉर्मा आवडत नाही, मला ड्राय शॉर्मा आवडतो. चिकन छान रोस्ट झालं आहे. आणि जो खबूजचा ब्रेड आहे तो चांगला आणला परत नवीन. हे ना काय झालं माहिती आहे, शॉर्माचं काय झालं इंडियात, जसं चायनीज उरलं नाही आहे, तो शॉर्मा तर उरला नाही आहे. हा कम्प्लिटली इंडियनाइज, कम्प्लिटली डोंबिवलीनाइज झालेला शॉर्मा आहे. आपल्याला म्हणून दिसतात टगे पण टगे नाही आहेत. बाई हे खूप कामाची पोरं आहेत. बाई तुम्ही काय करता सांगा. आम्ही कॉलेज आहेत, कॉलेजला SY ला चालू आहे. कॉलेजला SY ला आहेत दोघं. तुझं नाव बाई? माझं ओम चौधरी. आणि तुझं? सोहम ठाकूर. ठाकूर आणि चौधरी भेटलेत, कशाला भेटलेत तुम्ही एकत्र सांगा. आम्ही एक स्टार्टअप चालू केलाय, त्याच्यामुळे तुमची आपली भेट झाली. हो, चारकोल शॉर्मा म्हणजे कोळशावरचा शॉर्मा खूप आवडतो. आणि तुमच्या डोक्यात आयडिया कशी आली, कोणाच्या डोक्यात पहिली आयडिया आली की हे करूया? सोहमच्या म्हणजे तुम्हाला बोलला चल आपण लहानापासून आम्ही एकत्र जातोय. अच्छा, लहानपणाचे मित्र आहेत. एक लहानपणापासून. आणि आता पार्टनर. हा. अरे बाई. त्याचा विचार झाला मग बरं चल आपण दोघं खोलू मित्र, अच्छा. मग करून टाकलं. पण मग कसं का तुझ्या डोक्यात कशी काय आयडिया आली करायचं? नाही याची खूप आधी आयडिया आली पण काय जमत नव्हतं. नंतर हळूहळू खूप जरा आले, मध्ये प्रॉब्लेम नाही केलाय स्टार्टअप. अरे वा. कारण डोंबिवलीमध्ये नव्हता कुठे, आपले बॉम्बे साईडला होता, मग आपण केला इथे डोंबिवलीमध्ये आणला. आणि मग तुझं सगळं चिकन बिकन कोण बनवतं, काय सगळं सीन आहे? चिकन आम्हीच बनवतो, मॅरिनेशन आम्हीच करतो घरी. अच्छा. आपले आगरी मसाला वगैरे घरचे मसाले टाकतो. अच्छा, घरचे मसाले टाकतो सगळे. कारण तुमच्या काही यंग पोरं बघतात आता आम्हाला, आणि त्यांना पण तुम्हाला बघून कधी इन्स्पिरेशन घ्यायचंय, तर काय करता तुम्ही? कसं काय विचार केला हे करायचं? म्हणजे कोणा अभ्यास कुठे केलात? अभ्यास म्हणजे सोहम तो पहिल्यापासून त्याला हेच होतं की तो बोलतोय बनवायचंच आहे आपल्याला, काहीतरी करायचं. अच्छा, जिद्द होती त्याला. तो बोलतो मग त्याने मला सांगितलं बरं करू, मग आपण करूच बरं. त्याला मग सांगितलं मग आपण पार्टनरशिप मध्ये चालू करून टाकू. त्याचं म्हणजे खरं त्याची इच्छा होती खूप. तू सपोर्ट केला. असे मित्र हवे मित्रांना की भाई कोणाला तरी आयडिया येते पण मित्र म्हणतो भाई मी आहे, टेन्शन नको घेऊ. तशी आमची कंपनी आहे, म्हणून कंपनी मॅटर्स वाईज की आपण कुठल्या लोकांबरोबर काम करतो. आणि मित्र असेल तर एकदम धमालच आहे काम करायला. मस्त काय, तुम्हाला शुभेच्छा, चांगलं काम करा. जर सुरुवात आहे यांची, ही आजची जी पण खाऊगल्ली बघताय सगळी नवीन खाऊगल्ली आहेत. नवीन मराठी पोरं काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करतायत, म्हणून मी कुठेतरी सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय. करत राहा. ही जी खाऊगल्ली किंवा हा डोंबिवलीचा परिसर आहे त्यामध्ये मला भरपूर शॉर्मावाले दिसतील, भरपूर शॉर्मावाले. पण हा चारकोलवाला आहे ना, हा माझा फेवरेट आहे.
कारण शॉर्मा पण ना वडापावसारखं आहे. त्याची टेस्ट जी आहे ना ती खूप पर्सनल आहे, प्रत्येकाला वेगळी लागते. काही लोकांना खूप मेयोनीज लागतं, काही लोकांना खूप चीज लागतं, सॉस गळलेले लागतात. मला असा आवडतो आणि मला हा आवडलेला आहे. माझ्याकडनं मी याला पण देतो आहे सिल्वर थम्सअप. चला हा संपवतो आणि पुढे निघतो. तर आता पुढचे जे माझा स्टॉल आहे तो आहे चिकन 65चा. त्याचं नाव आहे A1 मसाई चिकन 65 सेंटर. आता काही जे ह्याच्यात हुशार लोक असले म्हणतील की अमे तू हे काय करतोयस, तू तर फ्रँचायझी ब्रँड प्रमोट नाही करत. तर काही याचं कारण वेगळं आहे. जरी हा फ्रँचायझी ब्रँड असला तरी हा खूपच लोकल ब्रँड आहे. आणि ह्याची स्टोरी काय आहे की चिकन 65 जे बनतं तेलात, ते तेल सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर या लोकांनी स्वतःचं एक त्याच्यात ॲडिशन केलं, म्हणजे जे फ्रँचायझीवाले करतात त्याच्या स्वतःचं ॲडिशन केलं ताईंनी. स्वतः काही डिश पण बनवली आहे, ती पण खायची आहे आपण. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी खाऊ गल्लीमध्ये कोण विचार करत नाही की एवढं तेल वापरल्यानंतर तेलाचं करतात काय, त्याचा आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. चला, तर हे आपल्याला आहे OG विथ बोन चिकन 65 आणि त्यांनी हे स्मोक करून दिलं आहे. खाऊया आपण. तो जो आणि ॲडिशन टाकला आहे 20 रुपयाचा स्मोकचा विथ घी, त्याचा फ्लेवर येतोय छान. जळलेला कढीपत्ता आहे, दाखवायचा कॅमेराला पण. काय आलं? मस्त चटपटा आयटम आहे भाई. एकदम चटपट आहे. आणि ह्याने सांगितलं की हे बोनवालं आहे, पण मी जेवढे पीस खाल्ले ते बोनच निघाले. 2 पीस खाल्ले, ते बोन पीस नव्हते. फ्राय होते त्याच्यात, मस्त तेल त्याच्यात फ्राय होतं, मग ते बाहेर काढतात, त्याला तूप लावतात, स्मोक्ड होतं आणि त्याच्यामध्ये सगळा फ्लेवर लागतो. ही माझी लहानपणाची आठवण आहे, कारण पप्पा मला असे, मी जेव्हा छोटा असायचो तेव्हा मला अशा गाड्यांवर घेऊन जायचे आणि 65 खाऊ घालायचे विथ जस्ट गोड गोड केचप. तसंच आहे सेम नाही. तर आपलं नाव सांगा ना. माझं नाव आहे धनश्री धुरे. धनश्री धुरे. ताई, आपलं हे काय बिझनेस आहे, काय करतोय आपण? हे आपण चिकन 65 चालू केलंय. हे स्पेशालिटी आहे कोल्हापूरची. तिथे जाल तर तुम्हाला जसं इथे वडापावच्या गाड्या लागतात तसं तिथे चिकन 65च्या गाड्या कल्चर आहे लागतात. प्रॉपर. हो, प्रॉपर तिकडचं आहे. आणि आपली जी फ्रँचायझी आहे ती पण तिकडचीच Okay. आहे. मी जॉब करत होती, मी अकाउंटंट म्हणून जॉब करत होती घनसोलीला. आणि बरेच वर्ष मी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कंपनीमध्ये कामाला होते. अच्छा. म्हणजे विचार 1 वर्षापासून चालू होता, पण थोडा इन्व्हेस्टमेंटला मराठी माणूस थोडासा घाबरतो. त्यामुळे मग आम्ही काय केलं, विचार केला की पहिले आपण तेवढे पार्ट ऑफ अमाऊंट सेव्ह करूया आणि मग खोलूया. मग आमची सॅलरी आम्ही एकाची वाचवली आणि मग फायनली आम्ही हे काढलं. ते मिस्टर जॉबला जातात, दुपारी येतात आणि मग संध्याकाळी आम्ही हे लावतो. आणि मी माझा जॉब मग रिझाईन केला. तुला फुल टाइम हेच करते. माझ्याकडनं लाव ट्रिपल थम्सअप दे. मग माझ्याकडनं या आयटमला मिळतात डबल थम्सअप. मग ह्याला नॉस्ट्रेलिया आहे, मला नॉस्ट्रेलिया नाही आहे, सॉरी गाईज. तुम्ही कुठलं तेल, तुम्ही पाम ऑइल वापरता, कुठलं तेल वापरता? नाही, आपण फॉर्च्यूनचंच तेल वापरतो आणि आम्ही तेल चेंज करतो. एक नॉर्मल एव्हरीडे चेंज होतं? नाही, 3 दिवसांनी तेल चेंज होतं. 3 दिवसांनी चेंज करता? आणि मग तेलाचं करता काय तुम्ही? ते तेल जे असतं ते वेस्ट ऑइल वाले घ्यायला येतात. अच्छा. तर ते वेस्ट ऑइल वाल्यांना आपण द्यायचं, म्हणजे अर्ध्या किमतीत ते विकतच घेतात. अच्छा, विकत घेतात. मग हे बेस्ट आहे. काढून आपण भरून कंटेनर स्टोअर करायचे, मग ते येऊन घेऊन जातात. हे किती चांगली गोष्ट आहे, कारण युजली जे पण आपण स्टॉलमध्ये बघतो हो. की तेल हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात म्हणजे कोणा शरीरासाठी पण चांगला विषय आहे की काय त्याचं असलं पाहिजे तेल. आणि तेलाचं पुढे करायचं काय हा पण मोठा विषय असतो. तर युजली लोक फेकून देतात किंवा परत ते वापरत बसतात. तर तुम्ही ऍटलीस्ट 3 दिवसांनी चेंज करताय आणि ह्याला ऑनेस्ट पण आहात, हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट नाही, आहे. बऱ्याच ठिकाणी वाढवलं पण जातं, त्यातच ना? वाढवलं जातं किंवा आपल्याला माहित नाही कुठे कुठे काय करत असतील. बरोबर. पण मराठी पण आम्ही माणसाकडनं प्रॉपर आपल्याला- चेंज करतो, ऑइल चेंज करतो. त्यांचा नंबरही मी देऊ शकते. अरे आम्ही वा. त्यांना ते ऑइल चेंज करतो, म्हणजे ते नक्की. घेऊन जातात आमच्या. नक्की. अच्छा, अजून पण काही गोष्टी आहेत? हो फटाका फुटला भाई. लोक एवढा जल्लोष करायला लागले आम्ही आल्यावर. एवढं काही नाही यार, आम्ही एवढं इथेच काय राहतो. नाही, नॉर्मल लोक होते यार. फटाके फुटले आहेत, जसे हे वर फुटतात तसे मनातही फटाके फुटत आहेत, कारण समोर आलेली आहे स्मोक 65 लेग पीस. स्मोक 65 लेग पीस आहे. 2 पीस मिळतात तुम्हाला ह्याचे पण. स्मोक चिकन तंदूरचे 100 ग्रामचे 100 रुपयाला. गुड लेग पीस. हे जे झालं तेच माझ्या मनात पण झालंच आहे. आणि खूप ठिकाणी फ्राईड लेग पीसेस खाल्ले आहेत, मला एवढी मजा येत नाही. पण हे लेग पीस चांगले आहेत, ज्युसी आहेत, क्रंची आहेत. ते झालं ना, त्याचं जे मॉइश्चर आहे फ्राय केल्यामुळे मध्ये स्ट्रॅप झालंय ते. हो. मधल्या साईडला नरम राहिलंय आणि वरच्या बाजूने कडक झाले ते फ्रायमुळे.
त्याच्याने ते मजा येते. आणि तुम्ही नुसतं एक इनोव्हेशन केलंय काहीतरी तंदूरवालं येस ते येस फ्रँचायझी आम्ही मधला नाही फ्लेवर प्रकार. आणण्याचा प्रयत्न केला कारण बरेच लोक आम्हाला विचारतात की तुमची टेस्ट एवढी चांगली आहे तर तुम्ही तंदूर का नाही ठेवत आहे. पण आम्हाला तेच नव्हतं ठेवायचं तर आम्ही हे काय नवीन म्हणून युनिक म्हणून काय केलं की छोटं तंदूर घेतलं आम्ही शोधून तेही आम्ही कोल्हापूरवरूनच मागवलंय अच्छा. आणि त्याच्यामध्ये आम्ही स्मोक देऊन काढतो अच्छा. आणि मग त्याच्यात तो तंदूरचा फ्लेवर आणायचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे केलेला आहे. हो वा. म्हणजे जर ह्याला कुठं थम्सअप द्यायचं मला ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. आता हे चिकन विंग्स आलेत पण हे चिकन विंग्स फ्राय आलेत बाहेर. ट्राय करून बघूया आपण. चिकन विंग्स हे चिकन तंदुरीचा छोटा भाऊ वाटतोय. म्हणजे ह्याला आयुष्यात जाऊन मोठा तंदुरी व्हायचं होतं एवढा व्हायचं होतं. पण एवढा राहिला. अर्ली एज मध्ये त्याला कामावरती आणलेला आहे. हो आणि तसं तुम्ही मला हीच जॉब फ्रँचायझी घ्यायची का ठरवलं? ऍक्च्युअली हे कोल्हापूरचे आहेत प्रॉपर म्हणजे हे तिथेच राहत होते आधी मग नंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो. अच्छा. मी इकडचीच आहे तर मग त्यांचं मत होतं की आपण फ्रँचायसीज घ्यायच्या पण कुठल्या घ्यायच्या हे बरंच त्यांनी बघितलं तिथे. आणि हे ज्यांची फ्रँचायसी आहे ना संदीप पवार म्हणून हे त्यांचे मित्र आहेत लहानपणी. अच्छा लहानपणीच्या मित्राचंच म्हणजे ओके मग ते मित्रच असल्यामुळे त्यांना वाटलं की काय नाही मग आपण ह्यांचीच का नाही घ्यायची फ्रँचायसी. मित्राला सपोर्ट करता येईल बरोबर आणि तो आपल्याला सपोर्ट करेल. येस 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 मला सांगा फ्रँचायझी मध्ये असं टेन्शन नाही वाटत का की तुम्ही आता हे सगळं करताय त्याच्यामध्ये पुढे जाऊन फ्रँचायझी मोठी होणं तुमचं काय स्वतःचं काय असणार? म्हणजे आम्ही तोच विचार केला म्हणूनच आम्ही एक इनोव्हेशन करतो की आमचं स्वतःचं पण काहीतरी आम्ही त्यात ऍड करू का तर आमचं पण त्यामध्ये वेगळं काहीतरी असलं पाहिजे जे आमचं असलं पाहिजे. बरोबर बरोबर. भले बेस त्यांचाच आहे सगळा पण आमचं काहीतरी असलं पाहिजे म्हणून हे फ्रँचायझी मध्ये नाहीये तंदूर वगैरे कुठेही बघा हे नाही. प्राइस सेम आहे, त्याची साईज पण सेम आहे, वजन सगळं सेम आहे. तुमच्या आकारावर तुम्हाला कुठला आकार आवडतो त्याच्यावरती आहे की तुम्हाला ह्या आकाराचा आवडतं खायला तर तुम्ही तेच आकाराचं मागवा. साईज मॅटर. कारण तिघांची पण चव सेमच होती. हे या वयात मला बोलू शकतात. आम्हाला फक्त कंपनी मॅटर करते. याला पण आमच्याकडून ऑफिशियल ट्रिपल थम्सअप याला आमचं फीचर कारण ते सेमच आहे. हा एपिसोड आम्ही इथेच संपवतो कारण आता आजकाल आम्ही काय करतो जरा शॉर्ट एपिसोड करतोय. कारण लोक काय म्हणतात की जर तुम्ही ना हे एक तासाचे एपिसोड टाकता पण आमच्याकडे वेळ नाही आहे तर म्हणून तुमच्यासाठी आता आम्ही काय करतो आठवड्याला 2 एपिसोड टाकतो. एक एपिसोड मंडेला एक एपिसोड गुरुवारी. तो सोमवार आणि गुरुवारी 2 एपिसोड येणार 20 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये असणार. तुम्ही पण सुखी आम्ही पण सुखी आम्हाला पण स्ट्रेस नाही जास्त ठिकाणी खायचं नाही 4 ठिकाणी खाऊ मजा करू. चला हा एपिसोड इकडे संपलेला आहे. तुम्हाला आवडला का सांगा. ही होती ठाकुर्लीची नॉनव्हेज स्पेशल खाऊ गल्ली. तुम्ही ते या तुम्ही ट्राय करा. तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा. तुमच्या ते कुठे अशी खाऊ गल्ली आहे ते पण सांगा आम्ही ते पण ट्राय करू. आणि अजून एक गोष्ट लोकांना वाटतं की मी फक्त नॉनव्हेजच खातो असं काही नाही आहे. चांगलं व्हेजचं ऑप्शन सांगा मला मी व्हेज पण खाणार आहे. प्रॉमिस आहे माझं. चला बाय बाय.